बऱ्याचदा ना, तुम्हाला आवडणारी मुलगी जरा कन्फ्युजिंग वागते तुमच्यासोबत. म्हणजे ती काही गोष्टींमध्ये खूप चांगली वागते तुमच्याशी, काही गोष्टींमध्ये "कोण आहेस तू?" अशा टाईपचं सुद्धा वागते. कधी-कधी तिच्या मूडनुसार सुद्धा ती वागत असते. सो एकंदरीतच ती तुम्हाला लाईक करतीये की नाही हे ओळखणं तुम्हाला फार अवघड जातं. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी काही गोष्टी अशा शेअर करणार आहे, ज्यावरून तुम्हाला कळेल की ती तुम्हाला लाईक करते की नाही. चला मग सुरू करूयात. हॅलो, हाय, कसं आहे ना मित्रांनो, मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या YouTube चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जे जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही, इव्हन नो मेकअप लूक. सो व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे, कारण या गोष्टी म्हणजे मी आज 5 गोष्टी सांगणार आहे. यावरून तुम्हाला कळेल की ती तुम्हाला लाईक वगैरे काही करत नाही. तुम्ही आयदर फ्रेंड राहा किंवा तिचा विषय सोडून द्या. पण मी म्हणेल फ्रेंड तुम्ही राहू शकता. दुसरी मुली ट्राय करा. तिच्याकडून तुम्ही टिप्स घेऊ शकता. तिचा जरा तरी वापर झाला पाहिजे तुमच्या आयुष्यात. ओके, सो ती तुम्हाला लाइक करत नाहीये, पण तुम्ही एक चांगले माणूस आहात हे तिला माहिती आहे. सो ती थोडंफार तुम्हाला असं नाही का, थोडंफार बोलत असते तुमच्याशी अधून-मधून. फार नाही बोलत. थोडंसंच, अगदीच थोडंसं, इतुसं. चला, मग त्या 5 गोष्टी कोणत्या त्या तुम्हाला ओळखायच्यात आणि त्यानुसार व्हिडिओच्या एंडला डिसाईड करा, की तुम्हाला आता काय करायचंय. नंबर 1 पॉइंट मी पॉइंटर्स लिहिलेले आहेत. ती म्हणजे की ग्रुप वगैरे असेल ना, तर ती तुमच्यासोबत ओके आहे. पण जेव्हा तुम्ही म्हणता ना, की आपण एकट्याने भेटूयात का? किंवा आपण दोघंच कॉफीला जाऊयात का? किंवा आपण दोघंच इकडे-तिकडे जाऊयात का? तर ती तुमच्यासोबत ओके नसते. ती वेगवेगळी कारणं देते आणि तुमचा जो हा प्रस्ताव आहे, तो रिजेक्ट करते आणि हे नेहमीच करते. नेहमीच वेगवेगळी कारणं तिच्याकडे रेडी असतात. म्हणजे जेव्हा दोघांनीच भेटायचं असतं, "अरे, मी बिझीच आहे, माझं हेच आहे, माझं तेच आहे, असंच आहे, तसंच आहे." असं करून ती तुम्हाला टाळते. आता तिला डायरेक्ट बऱ्याचदा नाही म्हणता येत नाही. त्यामुळे टाळलं जातं आणि टाळण्यासाठी अशी कारणं दिली जातात. आता ती मुलगी तुम्हाला आवडणारी सतत अशी कारणं देत असेल, तर ती नाहीये तुमच्यासोबत कम्फर्टेबल आणि तिला नाही तुम्हीच दोघांनी वेळ घालवलेला आवडणार आहे. तिला तुमची तशी कंपनी आवडत नाही. सो तुम्हाला हे समजून जायचंय आणि वारंवार विचारत बसायचं नाहीये. ओके. एकट्याने नको आहे तिला. तुम्ही दोघंच कुठेतरी आहात असं नको आहे. हे लक्षात घ्या. नंबर 2 इज ती खोटं बोलते तुमच्याशी. खोटं बोलते इन द सेन्स की तुम्ही जर का म्हणालात भेटायचं का? किंवा तुम्ही कॉल केलात आणि तिने उचललाच नाही. काहीही असेल प्रत्येक गोष्टीमध्ये खोटं बोलते बऱ्यापैकी. "अरे मी बिझी होते. अरे ना माझं हेच झालं आणि त्याच्यामुळे अरे राहूनच गेलं. मी पाहिलाच नाही तुझा फोन आलेला. अरे मेसेज अच्छा तू केला होतास का? मला माहितीच नाही." सो माहीत असून सुद्धा बऱ्याचदा असं मानला जातो, की "मुझे तो कुछ पता ही नहीं है." हे यासाठी बिकॉज तिला नाही तुम्हाला एंटरटेन करत बसायचं. कोण आहेस तू? पण तू कोणीच नाहीये असं पण नाही म्हणून त्यामुळे एक्सप्लेनेशन दिलं जातं. नाही उचलला, नाही उचलला. असं कोणी बोलत नाही कारण त्यांना तुम्हाला हर्ट नाही करायचं. कारण तुम्ही माणूस म्हणून चांगले आहात. किंवा आयुष्यात एक बॅकअपचा चांगला माणूस आहात तुम्ही. त्यामुळे मग थोडीशी कारणं दिली जातात आणि मग कारणं देताना खोटं बोलणं तर आलंच, की "अरे मी खरंच बिझी होते, नाहीतर मी तुझा फोन उचलला असता. अरे मी आत्ताच इकडे आली आहे, नाहीतर मी आलेच असते हं भेटायला." अशा वेगवेगळ्या गोष्टी घडतात आणि ती मुलगी वारंवार असं करत असेल, इट मीन्स की ती नाही तुम्हाला लाइक करत आहे. तुम्हाला ते समजून जायचंय, है ना? नंबर 3 ती म्हणते की म्हणजे जेव्हा तुम्ही विचारता, की फ्युचरबद्दल काय आहे, बॉयफ्रेंड, डेटिंग किंवा लग्नाबद्दल, तर ती म्हणते, की "नाही रे, आता मी सध्या कोणी बघत नाहीये. म्हणजे सध्या नकोय मला. मी माझं सिंगल लाईफ एन्जॉय वगैरे करतीये. मला खूप छान वाटतंय, मी एकटी आहे. मस्त वाटतंय हे ते. मला नकोय कोणी." असं सतत ती म्हणत असेल, पण तुम्ही बघताय काही दिवसांनंतर तिच्या आयुष्यात कोणीतरी आहे किंवा 1-2 महिन्यांनंतर तिच्या आयुष्यात दुसरं कोणीतरी आहे किंवा तिचं लग्नच ठरलं. अशा गोष्टी तुमच्या कानावर आल्या, तरी त्याचा अर्थ तोच होतो. म्हणजे तिला हवंय कोणीतरी, पण तुम्ही नको आहात. तुमच्यासारखं कोणी ती शोधत नाहीये. तिला जसं हवंय तसं ती शोधतीये. पण ती तुम्हाला का सांगेल ते? सो सध्या तुम्हाला टाळता यावं किंवा तुम्हाला फ्रेंड झोन करता यावं म्हणून सुद्धा हे कारण दिलं जातं, की "अरे, सध्या मी काही बघत नाहीये" वगैरे. पण होतं असं अचानक, की बघत नसते पण कोणीतरी आवडायला लागतो अचानक आणि मग ती स्टोरी पुढे जाऊ शकते. म्हणजे इथे आपण असं नाही म्हणू शकत, की ती पूर्णपणे खोटंच बोलतीये. पण तिला तुम्ही नको आहात हे मात्र फिक्स आहे. तिला कोणीतरी तिच्या टाइपचं हवंय, तिच्या आवडीसारखं हवंय आणि तुम्ही तिच्या टाइपचे नाही आहात. त्यामुळे तुम्हाला तिने ते कारण देऊन विषय संपवलेला आहे. सो हे तुम्हाला समजून जायचं आहे. नंबर 4 ती तुमच्याशी ना दुसऱ्या मुलांबद्दल बोलत असते, की या मुलाने असंच केलं, हा मुलगा असाच आहे, तो इतका छान आहे, तो इतका वाईट आहे, जे काही असेल. तुमच्याशी का ती दुसऱ्या मुलांबद्दल बोलतीये? इट मीन्स की तिने सुद्धा तुम्हाला त्या कॅटेगरीमध्ये ॲड ऑन केलेलं आहे.
हां, तुम्ही सुद्धा तिच्यासाठी त्या सगळ्या मुलांपैकी एकच झालेला आहात. ती तुमच्यासाठी वेगळं काही फील करत नाही. जर करत असती तर तिने दुसऱ्या मुलांचा विषय सुद्धा काढला नसता. काही मुली जेलसीसाठी असं करतात, पण या केसमध्ये असं नाहीये. म्हणजे जेलसी आपण कधी दाखवू शकतो जेव्हा तुमचं काहीतरी जुळलंय. सुरुवातीच्या फेजमध्ये जर का ती असं दुसऱ्याच मुलांबद्दल बोलत असेल ना, म्हणजे सपोज तुम्ही तिच्याशी बोलताय, की आपण ट्रिपला जाऊयात का? मग ती सांगेल, "अरे माझा तो मित्र नाही का? तो पण मला विचारत होता. अरे तो नाही का, तो पण मला म्हणत होता, की इकडे चल, तिकडे चल आणि मग मी नाही गेले. असं वेगवेगळं काही ना काहीतरी सांगणार. दुसऱ्या मुलांबद्दल ती जास्त बोलते तुमच्याशी. इट मीन्स की तिच्यासाठी तुम्ही सगळ्या मुलांसारखेच एक आहात. तुमच्यात अजिबात काही स्पेशल नाहीये आणि ते तुम्हाला ओळखायचंय आणि मग पुढे डिसाईड करायचंय काय करायचं ते या स्टोरीचं. नंबर 5 ती तेव्हाच कॉल करते, तेव्हाच मेसेज करते, तेव्हाच भेटायला येते जेव्हा तिला गरज असते. ओके. जेव्हा तिला गरज असते, की "अरे प्लीज माझं हे पार्सल आणून देशील का?" किंवा "प्लीज मला इथे पिक करायला येशील का? प्लीज लेट झालाय मला ड्रॉप करशील का घरी?" जेव्हा तिला काम असतं तेव्हाच ती तुम्हाला कॉल करते. कारण तिचा तुमच्यावर विश्वास मात्र असतो, पण प्रेम नसतं. ती तुम्हाला त्या अँगलने लाइक करत नाही. ॲज अ आप एक अच्छे इंसान हो म्हणून तिच्या मनात तुमच्यासाठी जागा आहे. अदरवाईज वेगळी जागा नाहीये. आणि हे असं नाही की ती मुद्दामून करते, पण प्रत्येकाचे चॉईसेस वेगळे असतात. कोणीतरी छान वागलं म्हणून लगेचच प्रेम होतं असंही नाहीये ना. प्रेम एक वेगळी प्रोसेस आहे, वेगळी भावना आहे. वो अलग ही कुछ है. सो वो नहीं हो रहा उसे. ती तिच्या कामाच्या वेळेसच तुम्हाला कॉल करते बिकॉज त्यांना माहिती आहे, की बाबा हा आपल्यावर लट्टू आहे. हा आपल्याला लय मागं-मागं करतो. याला हे काम सांगितलं तर तो ते काम करेल आणि बऱ्याच मुली हे काम करून सुद्धा घेतात, की प्लीज मला ड्रॉप करशील, प्लीज मला इथून पिक करशील, प्लीज माझ्यासाठी हे घेऊन येशील, प्लीज ते करशील, असं तसं, तसं तसं. अरे मला याला भेटायला जायचंय, प्लीज मला ड्रॉप कर. सगळी कामं तुमच्याकडून करून घेतात त्या मुली आणि तेव्हाच तुमची आठवण येते. जेव्हा कामाच्या वेळीच तुमची आठवण येते समजून जा, की तुम्ही फक्त एक कामगार आहात तिच्यासाठी. बाकी वेगळं काही नाहीये तुमचं विश्व तिच्या आयुष्यात. सो हे मी यासाठी सांगतेय बिकॉज तुम्हाला क्लॅरिटी यावी. याच्यामध्ये इगो वगैरे हर्ट होण्यासारखं काही नाहीये. प्रत्येकाची चॉईस वेगळी असते. कदाचित तुम्ही सुद्धा काही जणांना असं ट्रीट केलं असेल. पण मला असं वाटतं, की या गोष्टींमधून आपण समजून जावं, की नाहीये समोरचा व्यक्ती आपल्यात इंटरेस्टेड. त्यामुळे आपण त्या व्यक्तीचाही वेळ वाया घालवायला नको आणि आपलाही नको. आपण दुसरा रस्ता पकडावा. एकाच साइडने तुम्ही चालत राहिलात, पुढे काहीच नाहीये, तर तुम्ही काय करणार? रस्ता बदलला तर कदाचित वेगळ्या छान डेस्टिनेशनवर तुम्ही जाऊ शकता. त्यामुळे कधी-कधी काही गोष्टी बदलाव्या लागतात. लेकिन मैंने तो सच्चा प्यार किया था उसका क्या? तुमचं प्रेम आहे ते मनात ठेवा किंवा प्रयत्न करत राहा, करत राहा, करत राहा. पण त्या प्रयत्नांना दरवेळी प्रेमाच्या बाबतीत यश मिळेलच असं नाही. प्रेमाच्या गोष्टी ना थोड्याशा वेगळ्या असतात, थोड्याशा कॉम्प्लिकेटेड असतात. और जो लिखा है वही होगा. सो मी म्हणेल की जास्त त्रास करून घ्यायचा नाही. आणि खूप लोकसंख्या आहे या जगाची सुद्धा आणि भारत देशाची सुद्धा. सो कोई ना कोई तो आपके लिए बनी ही होगी, मिल जाएगी. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का? अतिप्रेम ना स्वतःवरच करायचं, बाकी कोणावरही नाही करायचं. कारण कधीतरी ती व्यक्ती सोडून गेली, की त्यात सगळ्यातून बाहेर पडायला, हील व्हायला खूप वेळ जातो आणि त्यामुळे सगळं जग धुसरं वाटायला लागतं. कोणावर लवकर विश्वास बसत नाही. सो हे मी तुम्हाला यासाठी सांगितल्यात या गोष्टी, की तुम्ही समजून जावं आणि लगेचच तुमच्या मनाला कंट्रोलमध्ये ठेवावं. प्रेम गो विथ द फ्लो असतं, आय नो. पण तो त्रास जो असतो ना, तो खूप जास्त असतो. त्यामुळे आधीच जर का आपण थोडेसे प्रिकॉशन्स घेतलेले बरे नाही का? त्यामुळे या गोष्टींवरून ओळखा, की तो तुम्हाला लाईक करत नाहीये आणि त्यानुसार स्वतःमध्ये सुधारणा करा किंवा डिसिजन घ्या, की मला तरी पण चालणार आहे. मी तिला फ्रेंड म्हणूनच ठेवू, सोडूनच देऊ, की जे चाललंय तसं चालू दे. जे होईल ते देखा जाएगा. सो असा तुम्ही एखादा डिसिजन घेऊ शकता किंवा तुम्ही सुद्धा बॅकअप प्लॅन्स शोधू शकता. सो आजच्या व्हिडिओपुरतं इतकंच. तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवाय मला नक्की कळवा. मला कमेंट्समध्ये सांगा. मी त्या-त्या विषयांवर नक्की व्हिडिओ बनवेन. तुमचे काही प्रश्न असतील तिथे विचारा. मी रिप्लाय नक्की देईल. बाकी खुश रहा, मस्त रहा, प्रेमात रहा. तुमच्याही, माझ्याही. आय लव्ह यू. बाय-बाय. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.